धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडची 15 एकर जागा 5 वर्षांसाठी भाडेपट्टीवर देण्याच्या प्रस्तावावरून मुंबई महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत गदारोळ झाला। त्यानंतर सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला। मुंबई महापालिका प्रशासनाने मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडची 15 एकर जागा ही नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडला 5 वर्षांसाठी भाडेपट्टीने देण्याचा प्रस्ताव मांडला होता। 5 वर्षांसाठीच्या या भाडेपट्ट्यातून मुंबई महापालिकेला जीएसटीसह तब्बल 98 कोटी 47 लाखांचा महसूल मिळणार आहे। पण या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा बेस कॅम्प हा कचऱ्याच्या डोंगरावर उभा राहणार आहे। त्याच जागेवर कास्टिंग यार्ड, प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन युनिट आणि रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारण्याचं नियोजन आहे। पण या प्रस्तावाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अजूनही मंजुरी मिळालेली नसल्याचंही निदर्शनास आणून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सुधार समितीच्या बैठकीत आज जोरदार टीका केली। तसंच सार्वजनिक जागा खासगी विकासकाच्या फायद्यासाठी देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला। आमचं म्हणणं होतं धारावीचा प्रकल्प जर धारावीत चालू आहे तर त्याचा जो आरएमसी प्लांट होता तो धारावीतच करा। त्यासाठी मुलुंडमध्ये तुम्ही का करताय? कारण मुलुंडमधून समजा आरएमसीच्या गाड्या ज्यावेळी येणार तर संपूर्ण ते रोड डिस्टर्ब होणार, मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होणार आणि एकदा जमीन दिल्यानंतर ती 5 वर्षासाठी जरी भाडेतत्वावर देण्याचा एक प्रस्ताव होता, पण एकदा जमीन दिल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जमीन रिटर्न मिळत नाही म्हणून आमचा विरोध होता आणि आमचा विरोध आम्ही सक्सेसपणे केलेला आहे आणि सत्ताधारी पक्षाला हा प्रस्ताव गुंडाळावा लागला आहे।